Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. So आपण चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स याचे व्हिडिओ बघतोय आणि आज आपला आहे लेक्चर नंबर 7. जर तुम्ही याच्या मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवर जाऊन क्लिक करू शकतात आणि तुम्हाला चॅप्टर नंबर 2 चे सगळे व्हिडिओज आतापर्यंत मी शिकवलेले सगळे व्हिडिओज तुम्हाला त्या प्लेलिस्टच्या लिंकमध्ये मिळेल. ओके, सो आज आपण सुरू करणार आहोत लेक्चर नंबर 7 आणि याच्यामध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.3 चे क्वेश्चन्स. सो प्रॅक्टिस सेट 2.3 जो बुकमध्ये दिलेला आहे त्याचे आपण सगळ्या टाइप्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं ट्राय करू. ओके, आणि सगळे क्वेश्चन्स आपण खूप सोप्या भाषेत सॉल्व्ह करू. सो डोंट वरी त्याच्याबद्दल. आता आपण सुरू करूयात फर्स्ट क्वेश्चनला. फर्स्ट क्वेश्चन आहे solve the following quadratic equations by completing the square method. So quadratic equation solve करण्यासाठी वेगवेगळे मेथड असतात. आपल्याला सॉल्व करायचं आहे completing the square मेथडने. आता completing the square मेथड काय आहे, त्याच्याने कसा प्रॉब्लेम सॉल्व करायचा हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय. सो आता मी ह्या व्हिडिओमध्ये इन डिटेल इतकं एक्सप्लेन नाही करणार आहे. आपण फोकस करू हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा त्याच्याकडे. ठीक आहे, जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज मागचा व्हिडिओ आधी बघा, मग तुम्हाला हा व्हिडिओ कम्प्लीट क्लिअर होईल. ठीक आहे, आता आपण दिलेल्या इक्वेशनला सॉल्व करू. इक्वेशन दिलेला आहे x² प्लस x मायनस 20 इक्वल टू 0. कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड ह्या मेथडने सॉल्व करण्यासाठी आपल्याला इक्वेशन एका फॉर्म मध्ये आणावं लागतो आणि तो फॉर्म कोणता आहे, x² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. हे जे इक्वेशन आहे आपण या फॉर्मच्या खाली लिहू x² प्लस x मायनस 20 इक्वल टू 0. आता आपल्याला याच्यानुसार ह्या इक्वेशनला बनवायचंय. सो x² आपल्याकडे आहे, सो त्याला आपण काही चेंज नाही करणार. bx च्या ऐवजी आपल्याकडे फक्त x आहे, सो आपण काय लिहिणार इथं 1x आणि प्लस c पाहिजे म्हणून प्लस आणि मायनस 20 आपण लिहिणार एका ब्रॅकेटमध्ये इक्वल टू 0. सो हे आपल्याला मिळालं इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये, x² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. आता फर्स्ट फॉर्म तर आपल्याला मिळाला. सेकंड फॉर्म असतो कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड मध्ये x² प्लस bx प्लस b/2² मायनस b/2² प्लस c इक्वल टू 0. आता हा जो इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला आपल्याला ह्या फॉर्म मध्ये आणावं लागेल. ठीक आहे, x² तसाच आला, bx च्या जागी काय आहे आपल्याकडे 1x प्लस b/2 म्हणजे b ची व्हॅल्यू आहे 1 म्हणून इथं येणार 1/2 चा स्क्वेअर मायनस इकडं आलं 1/2 चा स्क्वेअर प्लस c ची व्हॅल्यू आली मायनस 20 इक्वल टू 0. सो पहिल्या 3 टर्म्सला आपण हात लावत नाही, पहिले 3 टर्म्स जसे आहेत आपण तसंच वापरणार. सो इथं आलं x² प्लस 1x प्लस 1/2 चा स्क्वेअर, याला आपण हात लावत नाही. या 2 टर्म्सला आपण सॉल्व करू. 1 चा स्क्वेअर होतो 1 आणि 2 चा स्क्वेअर होतो 4 प्लस आणि मायनस होणार मायनस 20 इक्वल टू 0. सो परत हे 3 टर्म्स आपण तसेच लिहू x² प्लस 1x प्लस 1/2 चा स्क्वेअर इक्वल टू हे जे 2 टर्म्स आहे यांना आपण आता त्या साईडला पाठवू. आता 1/4 निगेटिव्ह मध्ये तर ह्या साईडला जाऊन तो होणार पॉझिटिव्ह, मायनस 20 ह्या साईडला जाऊन होणार प्लस 20. हा जर फॉर्म्युला आपण व्यवस्थित बघितला तर हा फॉर्म्युला आहे a² प्लस 2ab प्लस b².
सो याला आपण असं पण लिहू शकतो ए प्लस बीचा स्क्वेअर, कारण ए प्लस बीचा स्क्वेअरचा काय फॉर्म्युला आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. याला आपण कसं लिहिणार मग, ए ची व्हॅल्यू म्हणजे एक्स आणि बी ची व्हॅल्यू म्हणजे इथं 1/2. हा बी वेगळा, हा बी इकडं नाहीये, हा या फॉर्म्युला मधला आहे. सो फॉर्म्युल्यामध्ये हा झाला ए स्क्वेअर प्लस हा झाला 2ab प्लस बी स्क्वेअर, म्हणून ए ची व्हॅल्यू आली एक्स आणि बी ची व्हॅल्यू आली 1/2 आणि त्याचा होल स्क्वेअर इक्वल टू, ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं. सो मी एक न्यू पेन कलर घेते. सो 1/4 प्लस 20 याचं आन्सर कसं काढतात, सगळ्यात आधी तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतात. सो 4 मल्टिप्लाइड बाय 20 केल्यावर काय आन्सर येणार आहे, 80 आणि 80 प्लस 1 केलं तर काय येणार, 81 आणि हा जो डिनॉमिनेटर असतो तो तसाच येतो. ओके, आपण काय केलं, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आणि प्लस 1 जो प्लस साइन होता त्याला 1 ऍड केलं. सो इथं आलं 81/4 आणि तीच व्हॅल्यू आपल्याला इथं लिहायची आहे. ठीक आहे. सो आता आपल्याकडे कोणता टर्म आहे, एक्स प्लस 1/2 स्क्वेअर इक्वल टू 81/4. हा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे, तर आपण काय करणार, दोघी बाजूला स्क्वेअर रूट करू. तर स्क्वेअर रूट 2 येतात, एक पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट बनतो आणि एक निगेटिव्ह स्क्वेअर रूट बनतो. सो इथं सुद्धा आपल्याकडे 2 स्क्वेअर रूट बनतील. पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट राहणार एक्स प्लस 1/2 इक्वल टू अंडर रूट ऑफ 81/4. हा झाला पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट. और निगेटिव्ह स्क्वेअर रूट काय बनणार मग, एक्स प्लस 1/2 इक्वल टू निगेटिव्ह ऑफ अंडर रूट ऑफ 81/4. तो आता आपण हे दोन फॉर्म्युले सॉल्व करू, हे दोन इक्वेशन सॉल्व करू. याच्यामधून आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळतील. सो इथं आलं एक्स प्लस 1/2 इक्वल टू 81 चा स्क्वेअर रूट होतो 9 आणि 4 चा स्क्वेअर रूट होतो 2. सो एक्स इक्वल टू काय येणार मग, 9/2 मायनस 1/2. सो एक्स इक्वल टू आलं 9 मायनस 1 केलं तर 8 आणि डिवाइड बाय 2 विच इज इक्वल टू 4. सेम जिथं इथून आपण एक्सची व्हॅल्यू काढली तसंच सेम आपण इथून सुद्धा एक्सची व्हॅल्यू काढणार. सो इथं येणार एक्स प्लस 1/2 इक्वल टू निगेटिव्ह साईन तर तशीच आली, 81 चा स्क्वेअर रूट होतो 9 आणि 4 चा स्क्वेअर रूट होतो 2. सो एक्स इक्वल टू आलं -9/2 आणि हा साईन तिकडे गेल्यावर झाला -1/2. सो एक्स इक्वल टू -9 आणि -1 होतो -10 आणि हा जो कॉमन 2 आहे तो खाली आला. सो फायनली एक्स ची व्हॅल्यू आली -5. सो आपल्याला ह्या क्वेश्चनचे 2 व्हॅल्यूज मिळाले, एक्स इक्वल टू 4 आणि एक्स इक्वल टू -5 आणि हे 2 सोल्युशन ह्या प्रॉब्लेमचे आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण हा फर्स्ट प्रॉब्लेम कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडने सॉल्व केलेला आहे. आता आपण सॉल्व करू नेक्स्ट क्वेश्चन. सो मी नेक्स्ट हा क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करणार आहेत. याच्यामध्ये सुद्धा सेम आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे आणि ते इक्वेशन आपल्याला कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडने सॉल्व करायचं आहे. सो सगळ्यात पहिली स्टेप आपण काय करतो, कन्व्हर्ट इनटू फॉर्म, आणि फॉर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. ह्या फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन कन्वर्ट करायचंय, बरोबर. सो आता आपण काय करू, जे दिलेलं इक्वेशन आहे त्याला आपण याच्या खाली लिहून घेऊ. सो पहिले आलं m स्क्वेअर मायनस 5m इक्वल टू -3. आता बघा ह्या साईडला आपल्याला पाहिजे 0, पण आपल्याला 0 नाहीये, -3 आहे. सो आपण काय करू, हा -3 ला आपण ह्या साईडला घेऊ.
तो इथं आलं एम स्क्वेअर मायनस 5m आणि -3 जेव्हा इथं येणार तेव्हा तो काय होणार +3 = 0. ठीक आहे. आता ह्या फॉर्म मध्ये आपण इक्वेशनला आणू. एक्स स्क्वेअरच्या जागी एम स्क्वेअर आहे, सो याला चेंज करायची गरज नाही. प्लस bx पाहिजे म्हणून इथं आला साइन प्लस आणि b आहे -5m प्लस c म्हणजे +3 = 0. तो सगळ्यात पहिली स्टेपचं आपल्याला इक्वेशन मिळालं एम स्क्वेअर प्लस -5m प्लस 3 = 0. एका फॉर्म मध्ये तर आपलं इक्वेशन आलंय. आता आपल्याला इक्वेशनला दुसऱ्या फॉर्म मध्ये आणायचंय आणि दुसरा फॉर्म कोणता आहे ज्याच्यामध्ये आपण b/2² ऍड पण करतो आणि सबट्रॅक्ट पण करतो. सो तो फॉर्म मी आपल्या स्क्रीनवर लिहिलाय. सिंपल इक्वेशनला घेऊ आणि ह्या फॉर्म मध्ये पुट करू. सगळ्यात आधी येणार एम स्क्वेअर प्लस bx च्या जागी काय येणार -5m प्लस b/2². सो याच्यानुसार b ची व्हॅल्यू आहे -5. सो -5 /2² प्लस इकडं पण येणार सॉरी मायनस आहे साइन. तो बघा साइन किती इम्पॉर्टंट आहे. जर मी इथं प्लस दिलं असतं तर आपलं पूर्ण इक्वेशनचं आन्सर चुकलं असतं. तो हा आहे निगेटिव्ह. इथं आला -5 /2² प्लस 3 = 0. तो पहिल्या 3 टर्मला आपण हात लावत नाही. सो इथं आला एम स्क्वेअर प्लस -5m प्लस -5/2² याला आपण सॉल्व करणार. -5² होतो 25 आणि 2² होतो 4 आणि ही जी बाहेरची निगेटिव्ह साइन होती ती तशीच आली. +3 सुद्धा आपण तसाच लिहिलेला आहे. सो आता हे पहिले 3 टर्म परत आपण लिहू. एम स्क्वेअर प्लस -5m प्लस -5/2². आता हे उरलेले 2 टर्मला आपण 0च्या साईडला पाठवू. तो हा जो मायनस होता तो झाला प्लस आणि हा प्लस होता तो झाला मायनस. सो हे इक्वेशन आपल्याला मिळालंय. आता हा जो पहिला इक्वेशन आहे हा असतो a² प्लस 2ab प्लस b². सो याचा अर्थ हा आहे आपला a आणि हा आहे आपला b. सो याला आपण कसं लिहिणार a + b². ठीक आहे. सो याला आपण इकडे लिहू. आता पुढं a म्हणजे m आणि b ची व्हॅल्यू होती -5/2 याचा होल स्क्वेअर म्हणजेच ते इक्वेशन होतं इक्वल टू मागच्या साईडला काय आहे 25/4 -3. सो आता याला सॉल्व करू आणि याच्यावरून आपण m च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू. सो आता इथं आहे m प्लस आणि मायनस होणार मायनस. सो -5/2 होल स्क्वेअर इक्वल टू परत ह्या इक्वेशनला कसं सॉल्व करायचं ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो 4 3 होणार 12 मायनस आणि ह्या साईडला आहे 25. सो 25 - 12 जर केलं तर येतं 13 आणि हा डिनॉमिनेटर आला 4. सो या पूर्ण जो इक्वेशन आहे त्याचा आन्सर आलं 13/4. ओके. आता याला सॉल्व करू. सो हा जो स्क्वेअर आहे याला जर आपल्याला काढायचं असेल ह्या इक्वेशन मधून तर आपल्याला स्क्वेअर रूट करावा लागेल आणि स्क्वेअर रूट आपण 2 वेने करणार. एक पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट पण येणार आणि एक निगेटिव्ह स्क्वेअर रूट पण येणार. सो इथं एक पहिले आधी पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट लिहू आपण. m -5/2 इक्वल टू √13/4 हा झाला पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट. निगेटिव्ह स्क्वेअर रूट येणार m - 5/2 इक्वल टू
निगेटिव्ह ऑफ अंडर रूट ऑफ 13/4. सो एम ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर हा जो 5/2 निगेटिव्ह मध्ये त्याला आपण तिकडं पाठवू. त्याच्या आधी 13चा स्क्वेअर रूट येतो का? 13चा स्क्वेअर रूट आहे का? नाही. सो त्याला आपण तसंच ठेवू स्क्वेअर रूट मध्ये. पण 4चा तर स्क्वेअर रूट आपल्याला माहिती आहे, तो किती येतो? 2. म्हणजे 4 स्क्वेअर रूटच्या बाहेर आला. आता हा जो निगेटिव्ह साईन आहे त्याला पॉझिटिव्ह करू आणि इथं लिहू 5/2. सेम वेने इकडं पण लिहिणार m इक्वल टू निगेटिव्ह ऑफ अंडर रूट ऑफ 13 डिवाइड बाय 2 प्लस 5/2. तो आता येणार आपल्याला फायनल आन्सर m इक्वल टू, जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतो आपण न्यूमरेटरची ऍडिशन करतो, विच इज 13 अंडर रूट मध्ये प्लस 5 आणि डिवाइड बाय 2. सो आपण हा जो 2 डिनॉमिनेटर होता तो दोघांना कॉमन दिला. और इकडं काय येणार? m इक्वल टू मायनस अंडर रूट ऑफ 13 प्लस 5 डिवाइड बाय 2. आणि हे झालं आपलं फायनल सोल्युशन. ठीक आहे. सो हा फर्स्ट सोल्युशन आला m चा आणि हा m चा आपल्याला सेकंड सोल्युशन मिळालेलं आहे. तो सेम पद्धतीने जसं आपण फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तसंच आपण थर्ड प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. आणि आपल्याला सिंपल वेने 2 सोल्युशन मिळाले. पहिलं सोल्युशन आहे m इक्वल टू अंडर रूट ऑफ 13 प्लस 5 डिवाइड बाय 2 आणि दुसरं सोल्युशन आहे m इक्वल टू मायनस अंडर रूट ऑफ 13 प्लस 5 डिवाइड बाय 2. ओके, आय होप तुम्हाला मी हे क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला ते समजलं असेल. आता आपण सॉल्व्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन, जो मी क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये इक्वेशन दिलेलं आहे 9y² मायनस 12y प्लस 2 इक्वल टू 0. सगळ्यात पहिली स्टेप आपण काय करतो? करेक्ट, कन्व्हर्ट इनटू फॉर्म, आणि फॉर्म आहे x² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. त्यानंतर आपण काय करतो? जे पण आपल्याला इक्वेशन दिलेलं असेल सिंपल ते ह्या फॉर्मच्या खाली लिहायचं. सो 9y² मायनस 12y प्लस 2 इक्वल टू 0. आता चेक करायचं की हा फॉर्म आणि हा फॉर्म सेम आहे की नाही. सो इथं x² आहे, इथं आहे 9y². तो सगळ्यात आधी तर आपल्याला हा 9 काढावा लागेल. दुसरी गोष्ट, इथं हा पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे. सो याला आपल्याला पॉझिटिव्ह करावं लागेल. हा प्लस सी आणि प्लस 2 बरोबर आहे. पण हा जर 9 आपल्याला इथून काढायचा असेल तर आपण काय करणार? करेक्ट, 9 जर कोणत्याही इक्वेशन मधून एखादी व्हॅल्यू काढायची असेल तर त्या व्हॅल्यूने पूर्ण इक्वेशनला डिवाइड करायचं. सो मी नेक्स्ट स्टेप मध्ये तेच लिहिलंय, डिवाइड इक्वेशन बाय 9. हे जे इक्वेशन आहे 9y² मायनस 12y प्लस 2 याला आपण 9 ने डिवाइड करणार. सो सगळ्या टर्म मध्ये डिवाइड बाय 9 येणार. सो आता बघा 9 1 जा 9 येणार. सो इथं आला फक्त y². इथं काय येणार? 3 3 जा 9 आणि 3 4 जा 12 म्हणून मायनस 4/3y आलं आणि प्लस 2/9 इक्वल टू 0. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ही निगेटिव्ह साईन कशी लिहावी लागेल? y² प्लस bx, b च्या जागी येणार मायनस 4/3y प्लस c आणि c च्या जागी येणार 2/9 इक्वल टू 0. हे झालं आपलं ज्या फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन पाहिजे होतं त्या फॉर्म मध्ये आपण लिहिलंय. सो हे इक्वेशन मिळाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? इक्वेशनला आपल्याला दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्या फॉर्म मध्ये आपण काय यूज करतो? x² प्लस bx प्लस b/2² मायनस b/2² प्लस c इक्वल टू 0. ओके, आता आपण काय करू? हे इक्वेशन ह्या फॉर्म मध्ये पुट करणार.
वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअरच्या खाली येणार प्लस बी एक्सच्या जागी काय येणार -4/3y प्लस आता b/2 चा स्क्वेअर आहे. b ची व्हॅल्यू आहे आपण b/2 काढू इथून. ठीक आहे. b ची व्हॅल्यू काय आहे -4/3. ही b ची व्हॅल्यू आहे आणि तिला डिवाइड बाय 2 करायचं आहे आपण. सो इथं आपण कसं लिहिणार ते मी सांगते. सो इथं आपण काय करू, हा -4 तसाच आला डिवाइड बाय, सो जस्ट अ मिनिट मी एकदा चेक करते आपण बरोबर करतोय का. हा, सो इथं येणार -4 आणि हा जो डिनॉमिनेटर 3 आहे आणि ह्या डिनॉमिनेटर 3 ला आपण असं लिहिणार 3 मल्टिप्लाइड बाय 2. ओके. सो आता बघा 2 1 जा 2 आणि 2 2 जा झालं 4. तो हा आला -2/3. ठीक आहे. सो आपण काय केलं, b/2 फाइंड आउट करायचं होतं आपल्याला. सो आपण इथं -4/3 आणि डिवाइड बाय 2 केलं. आता 2 डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर 3 पण आहे, डिनॉमिनेटर 2 पण आहे, म्हणून या दोघांना आपण एकाच डिनॉमिनेटर मध्ये घेतलं. ओके. मग आपण ह्या 2 ला ह्या 4 ने डिवाइड केलं. सो आपलं फायनल आन्सर आलं -2/3 आणि हेच आपल्याला b/2 च्या जागी टाकायचंय. सो सिंपल. इथं काय येणार आता b/2 च्या स्क्वेअरच्या ऐवजी -2/3 चा स्क्वेअर मायनस परत इथं आलं -2/3 चा स्क्वेअर प्लस c ची व्हॅल्यू आहे 2/9 = 0. सो हे पहिले जे 3 टर्म्स असतात त्याला आपण हात लावत नाही. सो y² प्लस -4/3y प्लस -2/3 चा स्क्वेअर आणि बाकीचे हे 2 टर्म्स असतात यांना आपण त्या साईडला घेऊन जातो. सो हा आला -2/3 स्क्वेअर आणि -2/9. सो a² प्लस 2ab प्लस b² हा त्याचा फॉर्म्युला आहे. सो याच्या ऐवजी आपल्याला लिहायचं आहे a प्लस b चा स्क्वेअर. a म्हणजे y प्लस b म्हणजे ही व्हॅल्यू जी आहे -2/3 आणि याचा होल स्क्वेअर = आता -2 चा स्क्वेअर होणार 4 आणि 3 चा स्क्वेअर होतो 9 आणि हा -2/9 असाच आला. हा पूर्ण इक्वेशन आपण आता पुढच्या याच्यावर लिहू. तो इथं आहे y प्लस आणि मायनस होणार -2/3 होल स्क्वेअर = 4/9 -2/9. सो सॉल्व करा आता याला. y -2/3 चा स्क्वेअर = 4 - 2 केलं तर येणार 2 आणि डिवाइड बाय 9. सो आता स्क्वेअर जर काढायचा असेल तर आपण काय करतो, दोघांकडे स्क्वेअर रूट करणार. स्क्वेअर रूटचे आपण 2 व्हॅल्यूज मिळतात. पहिली पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते आणि दुसरी निगेटिव्ह व्हॅल्यू असते. सो आपण परत y -2/3 = पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट करणार 2/9 चा. और दुसरं असतं की निगेटिव्ह स्क्वेअर रूट आपण सुद्धा करू शकतो, जे आहे निगेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 2/9. आता इथं सॉल्व करू. y -2/3 = √2 काय येणार, √2च येतो, √9 येणार 3. सो y = काय येणार √2 डिवाइड बाय 3 प्लस 2/3. सेम ह्या साईडला पण येणार y -2/3 = मायनस साइन आला, √2 आलं आणि √9 येणार 3. सो y = -√2/3 प्लस 2/3. आता हा 3 आणि हा 3 कॉमन आहे
याचाच अर्थ आपण इथं लिहू शकतो डिनोमिनेटर मध्ये 3 कॉमन आणि न्यूमरेटर काय होता √2 + 2 और ह्या साईडला y ची व्हॅल्यू काय येणार -√2 + 2 डिवाइड बाय 3. सो हे 2 आपल्याला सोल्युशन मिळाले. सो आपलं सोल्युशन काय आहे किंवा रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे रूट्स ऑफ इक्वेशन. ठीक आहे, आपल्याला काय रूट्स ऑफ इक्वेशन मिळाले √2 + 2 डिवाइड बाय 3 आणि दुसरं आहे -√2 + 2 डिवाइड बाय 3. हे आपल्याला रूट्स ऑफ आपले क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाले. सो अशा पद्धतीने आपल्याला कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे होते. सो मी या पूर्ण लेक्चरमध्ये 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आणि 3 प्रॉब्लेम वेगवेगळ्या टाईपचे घेतले, कारण तुम्हाला 3 टाईपचे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं हे समजायला पाहिजे म्हणून. आता आहे होमवर्क टाइम. होमवर्क मध्ये जे पण क्वेश्चन्स दिसतील ते क्वेश्चन्स तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. सो मी होमवर्कसाठी 3 क्वेश्चन तुम्हाला ठेवले. क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6. आता हे 3 टाईपचे क्वेश्चन्स आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत. जे मी आत्ता सॉल्व्ह केले त्याच टाईपमध्ये हे 3 क्वेश्चन्स आहे. सो मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की प्लीज थोडीशी मेहनत करा आणि हे 3 क्वेश्चन सॉल्व्ह करा. या 3 क्वेश्चन्सचे आन्सर मला सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. ओके, मी प्रत्येकाला रिप्लाय करेल की तुमचा आन्सर बरोबर आलेला आहे की नाही. जर आजचा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की माझी जी मेहनत आहे ती तुम्हाला कामात पडते, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करत जा, कारण तुमच्या लाईकने आपले व्हिडिओज अजून लोकांपर्यंत पोहोचतील. आणि तुमच्या फ्रेंड सोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा मॅथ्स कठीण जाणार नाही. ओके, आणि जर तुम्हाला कोणत्याही व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगू शकतात. ओके, सो थँक्यू सो मच आणि आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.